नमस्कार. मी प्राध्यापक सचिन पाटील आपणा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजचा व्हिडिओ अनोखा आणि अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-TET या TET परीक्षेतील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा संपूर्ण आढावा या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, 2013 पासून 2020 पर्यंत सर्व प्रश्नपत्रिकामधील मानसशास्त्र या घटकाचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर ज्या विभागावरती 100% प्रश्न विचारले जातात ते सर्व घटक या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. 100% अभ्यासक्रम कव्हर करणारा हा व्हिडिओ जरासा मोठा वाटेल, पण तो जर तुम्ही संपूर्ण पाहाल तर तुमची बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकाची 100% तयारी झाल्याशिवाय राहणार नाही. तर चला बघूयात. आधुनिक मानसशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची प्रक्रिया युरोपामध्ये सुरू झाली. इंग्रजीमध्ये शब्द सायकॉलॉजी यात सायको म्हणजे आत्मा व लोगस म्हणजे शास्त्र असे दोन शब्द एकत्र येऊन हा शब्द सायकॉलॉजी तयार झाला. मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ॲरिस्टॉटलच्या काळापासून झाली. ॲरिस्टॉटल हा ग्रीक मानसशास्त्रज्ञ आहे. मानसशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटल आहे. त्यांचा डी ॲनिमा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये आत्म्यासंबंधी विचार मांडलेले आहेत आणि आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे. प्लेटोने रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याच्यामध्ये व्यक्तिभिन्नतेसंबंधी विचार मांडलेत. वक्ता तयार करायच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी लागते. क्विंटिलियनची व्याख्या आहे. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ती मानसशास्त्र अशी मॅकडुगल यांची व्याख्या आहे. 1879 जर्मनीतील लेप्झिग या ठिकाणी विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली, ज्याच्यामध्ये बोधावस्थेचा अभ्यास केला गेला. अबोधावस्थेचा अभ्यास सिग्मंड फ्रायड यांनी केला. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र अशी वॉटसन यांची व्याख्या आहे. मन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र ठरवले. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. वुडवर्थ यांनी वर्तनाचे सूत्र B=S-O-R म्हणजेच वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया हे सूत्र मांडलं. मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय हा मानवी वर्तन हा असतो. मानसशास्त्राची अभ्यास पद्धती निरीक्षणावरून अवलंबून असते. अध्ययन होते म्हणजे व्यक्तीचे ज्ञानात्मक, भावात्मक, कृत्यात्मक वर्तन बदलते. ज्या कृतीमुळे नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन आपण करू शकतो ती कृती म्हणजे अध्ययन होय. ही गॅरेट यांची अध्ययनाची व्याख्या आहे. आपल्या वर्तनातील कमी अधिक प्रमाणातील कायमस्वरूपी बदल अध्ययन प्रक्रियेत घडतो. ही नॉर्मन एलमन यांची व्याख्या आहे. तर आता आपण बघूयात मानसशास्त्रातील ज्या भागावरती प्रश्न पडतात, प्रश्न मोठे असतात पण संकल्पना मूळ छोटे असतात, तर ते मानसशास्त्रातील महत्त्वाचे पॉईंट कोणते आहेत ते आपण आता बघूयात. प्रभुत्व संपादन उपपत्ती बेंजामिन ब्लूम, डाल्टन पद्धती हेलन पार्खस्ट, क्रमन्वित अध्ययन डी स्किनट, घटक पद्धती डॉक्टर मॉरिसन, अनुकरण पद्धती हेगार्डी, समस्या निराकरण पद्धती जॉन ड्यूई, बालक शिक्षण पद्धतीचे जनक ताराबाई मोडक, समवाय पद्धती महात्मा गांधी, मानसिक चाचण्याचे जनक आल्फ्रेड बिने, सामाजिक मापन डॉक्टर मोरेनो, पंचपदी हर्बार्ट, मातृभाषा हृदयाची भाषा असं कवी कोलरिग म्हणतात. विस्मरण ही संकल्पना एबी घॉस यांनी मांडली. प्रेरणा व गरजांची उपपत्ती मॉस्लो यांची आहे. मानवेतर प्राण्यांचा अभ्यास जॉन वॉटसन यांनी केला. सहज प्रवृत्तीवाद मॅकडुगल, रचनावाद टिचनेर, न्यूनगंड ॲडलर, मानसशास्त्र नावाचा ग्रंथ हर्बार्ट यांनी 1896 लिहिला. संघर्षाचे प्रकार कर्ट लेविन यांनी सांगितले 3 प्रकार आहेत. मनोविश्लेषणवाद ही संकल्पना फ्रायड, ॲडलर, युंग यांची आहे. मानव संसाधन विकास ही संकल्पना लिओनार्ड नॅडलेर यांनी मांडली. मानसशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल यांना मानलं जातं, ज्यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. शैक्षणिक प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक विल्यम वुंट, आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्स, मनोविश्लेषण शास्त्राचा जनक सिग्मंड फ्रायड, उत्क्रांतिवाद संकल्पना डार्विन यांनी मांडली. बोधावस्था
याचा अभ्यास विल्यम वुंट यांनी केला. अबोधावस्थेचा अभ्यास सिग्मंड फ्रायड यांनी केला. वर्तनवादी संकल्पना वॉटसन यांची. अभिजात अभिसंधान उपपत्ती पॅवलॉव. साधक अभिसंधान उपपत्ती स्किनर. मर्मदृष्टीमूलक अध्ययन कोहलर. स्वयंशोधन पद्धती डॉक्टर H.E. आर्मस्ट्रॉंग. प्रश्नोत्तर पद्धती सॉक्रेटिस. सर्वेक्षण पद्धती हेरोडॉटस. बालोद्यान पद्धती फ्रोबेल. वैकासिक वर्तन अभ्यास पद्धती टर्मन. प्रायोगिक पद्धती विल्यम वुंट. निरीक्षण पद्धती J.B. वॉटसन. जीवन वृत्तांत पद्धती फ्रायड. अबोधावस्थेचा अभ्यास देखील फ्रायड यांनी केलेला आहे. प्रकल्प पद्धती किलपॅट्रिक यांनी मांडली. विशिष्ट रचनावादी पद्धती जॉन ड्यूई. बोधात्मक संरचना सिद्धांत जेरॅम ब्रुनर. बुद्धिमापन कसोट्या आल्फ्रेड बिने. मराठी व हिंदी मुलांच्या बुद्धिमापन कसोट्या डॉक्टर कामत यांनी तयार केल्या. भावनिक बुद्धिमत्ता उपपत्ती डॅनियल गोलमन यांची आहे. विकासाची उपपत्ती हरलॉक. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती जेरॅम ब्रुनर. आंतरक्रियेची विश्लेषण प्रणाली फ्लँडर्स. वाढ व विकासाचे संशोधन डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी केले. विस्मरण प्रक्रिया भाषिक सामग्रीशी निगडीत संशोधन एबिकहॉस यांनी केलेलं आहे. मानसिक वयाची संकल्पना बुद्धिमत्ता सिद्धांत आल्फ्रेड बिने यांनी मांडला. द्विघटक सिद्धांत G.W.S. स्पियरमन. समूह घटक सिद्धांत हे बुद्धिमत्तेचे सिद्धांत आहेत. द्विघटक सिद्धांत स्पियरमन. समूह घटक सिद्धांत थॉम्सन. समान घटक किंवा बहुघटक सिद्धांत थॉर्नडाईक. अनेक घटक सिद्धांत थर्स्टन. बहुआयामी बुद्धिमत्ता घटक सिद्धांत गिलफोर्ड, ज्याच्यामध्ये त्यांनी 1958 मध्ये 120 घटक मांडलेले आहेत. भावनिक बुद्धिमत्ता संकल्पना ज्याच्यात 5 घटक मांडलेत ते मांडलेत डॅनियल गोलमन यांनी 1995 मध्ये. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत हार्वर्ड गार्डनर. बुद्धिमत्तेचा त्रिमितीय संरचनाविषयक सिद्धांत गिलफोर्ड. SI मॉडेल त्यांनी मांडलेले गिलफोर्ड यांनी. स्फटिकमय किंवा त्रिकूट बुद्धिमत्ता सिद्धांत स्टेनबर्ग. बुद्धिमत्तेचा एक घटक सिद्धांत बिने व टर्मन. मेंदू संदर्भीय बुद्धिमत्तेचं प्रारूप नेड हार्मन यांनी मांडलं. बुद्धिमापनाचा जनक आल्फ्रेड बिने यांना मानलं जातं, ज्यांनी मानसिक वयाची संकल्पना देखील मांडलेली आहे. मानसिक गुणोत्तर ही संकल्पना विल्यम स्टर्न यांनी मांडले. बुद्धिगुणांक टर्मन यांनी ही संकल्पना मांडली. बुद्धिगुणांक त्याचं वर्गीकरण आणि शेकडा प्रमाण. 140 पेक्षा अधिक बुद्धिमत्ता असेल बुद्धिगुणांक असेल तर त्याला अलौकिक प्रज्ञावान मानलं जातं, ज्याचं शेकडा प्रमाण 1.5% असतं. 130 ते 139 याचं वर्गीकरण असामान्य गटामध्ये होतं, त्याचं शेकडा प्रमाण 3.5% असतं. 120 ते 129 ज्यांना कुशाग्र मानलं जातं त्याचं प्रमाण 9% असतं. 110 ते 119 शीघ्र बुद्धिमत्ता वर्गीकरण होतं शीघ्र प्रकारामध्ये, ज्याचं प्रमाण 15% असतं. 90 ते 109 सामान्य गट 42% प्रमाण असतं शेकडा. 80 ते 89 उपसामान्य वर्गीकरणामध्ये प्रकार आहे तो 15% ज्याचं प्रमाण आहे. 70 ते 79 अतिसामान्य 9% शेकडा प्रमाण. 60 ते 69 बुद्ध्यांक असणारी मुलं ही अल्पबुद्धी किंवा शिक्षणक्षम जे शिकू शकतात त्यांचं प्रमाण शेकडा 3.5% असतं. 40 ते 59 यांना आपण मंद किंवा प्रशिक्षणक्षम म्हणतो. 20 ते 39 ज्यांना आपण जड बुद्धिमत्ता किंवा परावलंबी म्हणतो. आणि 20% पेक्षा कमी बुद्ध्यांक असणारी मुलं ही शिकत नाहीत, ज्यांना आपण निर्बुद्ध असं म्हणतो, ज्यांना जन्मभर आधाराची गरज असते. 40 पेक्षा खाली हा जो गट आहे बुद्धिगुणांकाचा त्याचं प्रमाण साधारण शेकडा 1.5% असतं. अध्ययन या संकल्पने संदर्भातले मुद्दे आपण बघतोय आता. प्रयत्न प्रमाद सिद्धांत डॉक्टर एडवर्ड थॉर्नडाईक, ज्यांनी मांजरावरती प्रयोग केला आणि 3 नियम सांगितले. तयारीचा नियम ज्याला सज्जतेचा नियम असंही म्हटलं जातं. 2 सरावाचा नियम. 3 परिणामाचा नियम. अभिजात अभिसंधान उपपत्ती पॅवलॉव या रशियन मानसशास्त्रज्ञांनी मांडली, ज्यांनी कुत्र्यावरती प्रयोग केलात. साधक अभिसंधान उपपत्ती B.F. स्किनर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी कबूतर आणि उंदीर या प्राण्यांवरती प्रयोग केलेले आहेत. समष्टीवादी उपपत्ती जिला मर्मदृष्टीमूलक उपपत्ती किंवा समाकारवादी उपपत्ती म्हणतात, जी मांडलेले कोहलर यांनी, ज्यांनी चिंपाजी या माकडावरती प्रयोग केलेले आहेत.
ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती संकल्पना प्राप्ती प्रतिमान 1915 हे जेराम ब्रुनर यांचं आहे. त्यानंतर अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन उपपत्ती आणि अग्रज संघटक प्रतिमान हे डेव्हिड आसुबेल यांचं आहे. अध्ययन व अनुदेशन उपपत्ती देखील डेव्हिड आसुबेल यांची आहे. सामाजिक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती रॉबर्ट गॅने यांनी 8 स्तर सांगितलेले आहेत. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती डॉक्टर बेंजामिन ब्लूम. क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती कर्ट लेविन. ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती देखील कर्ट लेविन यांचीच आहे. संकेत अध्ययन उपपत्ती टॉलमन यांची आहे. सामान्यीकरण उपपत्ती C.H. जड. ध्येयनिष्ठ उपपत्ती किंवा आदर्शवादी उपपत्ती बँगले यांची आहे. अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पडतात: धनसंक्रमण, ऋणसंक्रमण, शून्य संक्रमण. धनसंक्रमण एका अध्ययनाचा दुसऱ्या अध्ययनास मदत होते. ऋणसंक्रमणामध्ये एका अध्ययनाचा दुसऱ्या अध्ययनात अडथळा निर्माण होतो. आणि तिसरं आहे की एकमेकावरती परिणाम होत नाही, ते आहे शून्य संक्रमण. अध्ययन वक्राचे टप्पे हे क्रमाने टप्पे लक्षात ठेवा. सुरुवातीचा प्रगतीचा टप्पा असतो, त्यानंतर जलद प्रगतीचा टप्पा असतो, त्यानंतर तिसरा महत्त्वाचा टप्पा ज्याच्यावरती प्रश्न पडतात. तिसरा टप्पा आहे पठारावस्था. चौथा टप्पा आहे अंतिम प्रगती आणि शेवटचा टप्पा आहे शारीरिक परिसीमा. शेवटचा टप्पा शारीरिक परिसीमा, पहिला टप्पा सुरुवातीच्या प्रगतीचा टप्पा आणि तिसरा टप्पा पठारावस्था. या क्रमाने तुम्ही लक्षात ठेवा, सुरुवातीच्या प्रगतीच्या टप्प्यापासून शेवटचा शारीरिक परिसीमापर्यंत. मानसिक संघर्ष मेंटल कॉन्फ्लिक्ट ही कर्ट लेविन यांनी संकल्पना मांडलेली, ज्याच्यामध्ये 3 प्रकार केलेले आहेत. हवे संघर्ष ज्याला प्रगमन संघर्ष म्हणतात. दुसरा हवे नको संघर्ष ज्याला प्रगमन वर्जन संघर्ष म्हणतात. तिसरा आहे नको संघर्ष ज्यामध्ये वर्जन संघर्ष म्हणतात. सोपी संकल्पना आहे, प्रश्न याच्यावरती पडतात. समायोजन कशाला म्हणतात? समायोजन म्हणजे परिस्थितीशी समाजमान्य प्रकाराच्या साह्याने जुळवून घेणे, या समायोजन म्हणतात. विषम समायोजन म्हणजे माल ॲडजस्टमेंट. कुसमायोजन ज्यावेळी व्यक्तीला परिस्थितीशी समायोजन साधता येत नाही तेव्हा तिचे विषम समायोजन होते. आणि विषम समायोजन झाल्यानंतर व्यक्ती काही संरक्षण यंत्रणांचा वापर करते. संरक्षण यंत्रणा म्हणजे काय? स्वची अब्रू राखण्यासाठी निसर्गतःच एक संरक्षण तटबंदी उभी केली जाते. त्या तटबंदीलाच संरक्षण यंत्रणा म्हणतात, जी व्यक्तीकडून वापरली जाते, मुलांकडून वापरली जाते. तर संरक्षण यंत्रणेचे प्रकार आहेत ज्याच्यावरती प्रश्न 100% विचारले जातात. त्या अर्थावरून साधारण त्यात काय असलं पाहिजे, काय उदाहरण आली पाहिजे आपल्याला कळतं. तर या अनुषंगाने तुम्ही हे मुद्दे बघा, ह्याच्यावरचा प्रश्न निश्चित आहे. कुठले संरक्षण यंत्रणेचे प्रकार आहेत? पहिला आहे दिवा स्वप्न, दुसरा आहे समर्थन, तिसरा प्रतिपूरण, चौथा दमन, उदात्तीकरण, प्रतिक्रियात्मक वृत्ती, आजारीपणाचे सोंग घेणे, विकृत श्रद्धा, अन्याश्रय, नकारात्मकता, प्रक्षेपण, परागमन, तादात्म्य, विस्थापन, आत्मताडण, दिखाऊपणा. विकासाच्या अवस्था अर्नेस्ट जोन्स यांनी मांडलेल्या आहेत. 2 अवस्था, मुख्य अवस्था सांगितल्या विकासाच्या. पहिली आहे जन्मपूर्व अवस्था, जी 250 ते 300 दिवसांची असते, ज्याला गर्भधारणेपासून जन्मापर्यंतचा कालावधी गृहीत धरला जातो, ती जन्मपूर्व अवस्था. आणि दुसरी आहे जन्मोत्तर अवस्था, म्हणजे जन्म झाल्यानंतर मुलाची वाढ ज्या क्रमाने होते ती जन्मोत्तर अवस्था. जन्मपूर्वमध्ये 4 अवस्था आहेत. पहिली अवस्था जननावस्था, जिचा कालावधी जन्म ते 2 आठवडे. दुसरा आहे गर्भावस्था 2 ते 10 आठवडे. तिसरा आहे भ्रूणावस्था 10 आठवडे ते जन्मापर्यंत. आणि चौथा आहे अर्भकावस्था, जन्मानंतर 1 महिना. हा क्रम लक्षात ठेवा. जननावस्था, गर्भावस्था, भ्रूणावस्था, अर्भकावस्था या क्रमावरती देखील प्रश्न विचारला जाईल. त्यासाठीच लागणारा कालावधी दिवस आहेत त्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. क्रम लक्षात ठेवा. जन्मोत्तरमध्ये बघा, पहिली अवस्था शैशवावस्था, जी जन्मापासून 5 वर्षापर्यंत असते. दुसरी आहे किशोरावस्था, जिला बाल्यावस्था असंही म्हटलं जातं. किशोरावस्था किंवा बाल्यावस्थाचे 2 प्रकार होतात: पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था. पूर्व बाल्यावस्था 6 ते 9 वर्ष आणि उत्तर बाल्यावस्था 9 ते 12 वर्ष हा कालावधी आहे. म्हणजेच बाल्यावस्थेचा कालावधी किंवा किशोरावस्थेचा कालावधी 6 ते 12 वर्षाचा आहे. त्याच्यात 2 टप्पे, पूर्व आणि उत्तर. कुमारावस्था, जिला कौमारी अवस्था असाही शब्द वापरला जातो, त्याचा कालावधी आहे 13 ते 19 वर्ष. चौथा आहे तारुण्यावस्था, 20 ते 40 वर्ष.
प्रौढावस्था 40 ते 60 वर्ष, वृद्धावस्था 60 वर्षानंतर. विकासाच्या उपपत्ती आहेत पियाजेची संबोधात्मक जैवविकास उपपत्ती, ज्याच्यामध्ये पियाजेने 4 अवस्था मांडलेल्या आहेत. पहिली अवस्था संवेदनकारक अवस्था, जन्म ते 2 वर्ष असते. क्रियात्मक पूर्वावस्था जी 2 ते 7 वर्ष असते. मूर्त क्रियात्मक अवस्था जी 7 ते 12 वर्ष असते. आणि चौथी औपचारिक अवस्था 12 ते 16 वर्ष. या अवस्था मी तुम्हाला सांगतो, या अवस्थेचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. दुसरी विकासाची उपपत्ती कोहलबर्गची नैतिक विकास उपपत्ती, ज्याच्यामध्ये 3 प्रकार कोहलबर्गने सांगितलेले आहेत. ते प्रकार क्रमाने लक्षात ठेवा. पियाजेचे 4 प्रकार ओळीनं क्रमाने लक्षात ठेवा. कोहलबर्गचे 3 प्रकार. पहिला आहे सांकेतिक नैतिक पूर्व पातळी जी 4 ते 10 वर्ष असते. पारंपरिक किंवा सांकेतिक पातळी जी 10 ते 13 वर्ष असते. आणि सांकेतिकोत्तर पातळी जी 13 ते 16 वर्ष असते. सिग्मंड फ्रायडची विकासाची मनोविश्लेषणात्मक उपपत्ती, ज्याच्यामध्ये सिग्मंड फ्रायड यांनी 5 गट केलेले आहेत. पहिला गट आहे मुखावस्था जी जन्म ते 1 वर्ष. दुसरे गुदावस्था 1 ते 3 वर्ष. तिसरी लिंगवर्ती अवस्था 3 ते 5 वर्ष. चौथी सुप्तावस्था 5 ते 12 वर्ष. आणि 5वे जनेंद्रिय अवस्था 12 ते 14 वर्ष. चौथी विकासाची उपपत्ती आहे एरिक्सनची मनोसामाजिक उपपत्ती, ज्याच्यामध्ये 8 अवस्था एरिक्सनने सांगितलेल्या आहेत. त्यानंतर 5वी आहे ब्रुनरची बौद्धिक विकासाची उपपत्ती, ज्याच्यामध्ये 6 टप्पे ब्रुनर यांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर आहे हर्वेघसची वैकासिक कार्य उपपत्ती. आणि 7वी आहे गिझेलची वैकासिक परिपक्वन उपपत्ती. तर या उपपत्तीचा आढावा देखील आपण केला पाहिजे. याच्यावरती प्रश्न निश्चित आहेत, पडतायत. मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती आहेत, ज्याच्यावरती पण प्रश्न निश्चित स्वरूपात पडणार आहेत. 2 प्रकार आहेत मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीचे. पहिला शास्त्रीय प्रकार, दुसरा अशास्त्रीय प्रकार. अशास्त्रीयमध्ये 3 प्रकार पडतात. पहिला आहे पर्यंक पद्धती, ज्याच्यामध्ये निरीक्षण अल्प असतं. दुसरं आहे दंतकथा पद्धती जी पूर्वापार कथांवर किंवा त्या आधारित पद्धती असते. आणि तिसरे आत्मनिरीक्षण पद्धती जी स्वतः निरीक्षण करून काढलेला अनुमान. या अशास्त्रीय 3 पद्धती आहेत, पर्यंक, दंतकथा आणि आत्मनिरीक्षण. शास्त्रीय पद्धती देखील तुम्हाला डिटेल करून ठेवावं लागतील. त्याच्यामध्ये आहेत प्रायोगिक पद्धत, निरीक्षण पद्धत, जीवनवृत्तांत पद्धत, वैकासिक पद्धत, तुलनात्मक पद्धती, सर्वेक्षण पद्धती आणि मनोविश्लेषण पद्धती. तर मित्रांनो, हा टॉपिक देखील निश्चित प्रश्न पडणारा टॉपिक आहे. 2 प्रकार शास्त्रीय अशास्त्रीय, त्यातले उपप्रकार नीट करून ठेवा. व्यक्तिभेदाची कारणे, अनेक कारणे आहेत. व्यक्तिभेदाची कारणे अनुवंश, परिस्थिती, अंतःस्रावी ग्रंथी, वय, लिंगभेद, शरीर घटना, राष्ट्रीयत्व. व्यक्तिमत्वाच्या उपपत्ती आपण बघूयात. भारतीय आयुर्वेदात व्यक्तिमत्वाचे काही प्रकार जे केलेले आहेत ते 3 प्रकार केलेले आहेत. कफ, वात आणि पित्त यानुसार व्यक्तिमत्वाचे प्रकार केलेले आहेत भारतीय आयुर्वेदामध्ये. त्यानंतर ग्रीकांनी 4 रसांवर आधारित व्यक्तिमत्वाची मांडणी केलेली आहे. रसप्रकार 4 आहेत. त्या रसप्रकारानुसार स्वभाव आणि त्याची लक्षणं. पहिला रसप्रकार आहे रक्त. रसप्रकार रक्त असणारा व्यक्तीचा स्वभाव कृतिशील असतो, जो आशावादी, उत्साही, कार्यप्रवण असतो. दुसरा रसप्रकार आहे पित्त, जो व्यक्ती कोपिष्ट, स्वभाव त्याचा कोपिष्ट असतो, लक्षण आहे रागीट आणि संवेदनक्षम. तिसरा रसप्रकार कफ, स्वभाव मंद असतो, लक्षण शांत, सुस्त आणि निस्तेज असतात. चौथा कृष्णपित्त, ज्याचा स्वभाव निषन्न, विषण्ण असतो आणि ज्याचं लक्षण किंवा वैशिष्ट्य जी मलूल असतात, निराश असतात, उद्वेगी असतात, खिन्न असतात, त्यांचा रसप्रकार कृष्णपित्त असतो. हे प्रकार देखील 4 क्रमाने लक्षात ठेवा: रक्त, पित्त, कफ आणि कृष्णपित्त. त्यानंतर आपण पुढची उपपत्ती बघतो, शरीर यष्टीनुसार वर्गीकरण. क्रेश्मरचे वर्गीकरण, क्रेश्मरने वर्गीकरण केलेलं आहे मेदप्रधान, अस्थिप्रधान, स्नायुप्रधान, मिश्र अस्थि स्नायुप्रधान. हे 4 प्रकार आहेत क्रेश्मरच्या वर्गीकरणात. शेल्डनचे कायिक वर्गीकरण, ज्याच्यामध्ये शेल्डनने 3 प्रकार केलेत व्यक्तिभेदाचे, व्यक्तिमत्वाचे. पहिला आहे स्थूल प्रकृती, दुसरा आहे बांधेसूद, पिळदार, तिसरा आहे सडपातळ किंवा शेलाटी प्रकृती. तर हे प्रकार तुम्हाला जरा अभ्यासावे लागणार आहेत. त्याची वैशिष्ट्ये काय असतील, स्थूल प्रकृती म्हटल्यानंतर त्याचं काय वैशिष्ट्य येईल, बांधेसूद म्हटल्यानंतर त्याचं काय वैशिष्ट्य येईल, साधारण तुम्ही मानसिकदृष्ट्या विचार करून देखील याची उत्तरं देऊ शकता. हे मुख्य प्रकार तुम्हाला माहीत
झाल्यानंतर तुम्ही गेस करून देखील चांगल्या पद्धतीने उत्तरं देऊ शकता. जर्मन तत्ववेत्ता स्पेंजरने व्यक्तीच्या अभिरुचीचे वर्गीकरण केले आहे. 6 प्रकार मांडलेले आहेत त्यांनी: सैद्धांतिक, सौंदर्यवादी, धार्मिक, व्यवहारी, सामाजिक आणि राजकीय. कार्ल युंग या स्विस मानसोपचार तज्ज्ञाने फ्रायडच्या लिंगवाद व ॲडलरच्या वर्चस्ववाद यांचा संयोग करून जीवनेच्छा ही संज्ञा विल टू लिव्ह तयार केली. 2 प्रकार मांडलेत कार्ल युंग यांनी व्यक्तिमत्वाचे. पहिले अंतर्मुख व्यक्तिमत्व, दुसरा बहिर्मुख व्यक्तिमत्व. तर मित्रांनो, सामान्य व्यक्ती ही साधारणतः बहुधा उभयमुखी स्वरूपाची असते. G.W. आलपोर्टचे वर्गीकरण गुणविशेष मूलभूत घटक मांडलेत त्यांनी. 3 प्रकार केलेत: प्रधान गुणविशेष, केंद्रीय गुणविशेष, दुय्यम गुणविशेष. आलपोर्ट व हेनरी ऑडबर्ट मिळून, या दोघांनी मिळून व्यक्तिमत्वाचे स्पष्टीकरण करणाऱ्या जवळजवळ 1800 संज्ञा मांडलेल्या आहेत. कॅटलने 12 गटात व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण केलेले आहे. फ्रायडच्या मते व्यक्तिमत्व 3 प्रमुख प्रकारांनी बनलेले असतं: इदम, अहम, पराअहम, सुपर इगो. कार्ल युंगचे मनोविश्लेषण 3 महत्त्वाचे घटक आहेत कार्ल युंगने सांगितलेले: संबोध अहम, व्यक्तिगत अबोध, तिसरा आहे सामूहिक अबोध. ॲडलरचे मनोविश्लेषण सिद्धांत मांडला, ज्याने सत्ता लालसा सिद्धांत देखील मांडलेला आहे, किंवा न्यूनगंड संज्ञेचा उद्गाता देखील ॲडलर हा आहे. उपपत्तीचा प्रकार आणि ती उपपत्तीचं मापन कसं केलं जातं, कुठल्या तंत्राने केलं जातं, कुठली मापन पद्धती वापरली जाते. गुणतत्व उपपत्तीसाठी व्यक्तिमत्व शोधिका आणि पदनिश्चयन श्रेणी वापरली जाते. मनोविश्लेषण उपपत्ती प्रकारासाठी मापन पद्धती किंवा तंत्र वापरलं जातं, प्रक्षेपण तंत्र. सामाजिक उपपत्तीसाठी मापन पद्धती किंवा तंत्र वापरलं जातं, निरीक्षण पद्धती व स्व अहवाल. आणि चौथा आहे रूप विवेचन व मानवतावादी उपपत्ती, त्यासाठी मापन पद्धती किंवा तंत्र वापरलं जातं, स्वसंकल्पना मापन प्रश्नावली व स्वप्रकटीकरण. व्यक्तीचा दुसऱ्यावर किती प्रमाणात प्रभाव पडला हे जाणून घेण्यासाठी पदनिश्चयन श्रेणी रेटिंग स्केल वापरतात. समाजमिती तंत्र J.L. मोरेनो यांनी मांडलेलं आहे. स्विस मानसशास्त्र हर्मन रोशार यांनी शाईच्या डागांवर संशोधन करून चाचणी बनवली. त्यानंतर चित्र रसग्रहण कसोटी ही मॉर्गन व मरे या दोघांनी मांडली, जी प्रक्षेपण तंत्रातील चाचणी मांडली जाते. यामध्ये 21 कार्डे वापरली जातात. अनुवंश, आता ही संकल्पना आहेत. अनुवंशासंबंधी 1860 ग्रेगार मेंडेल यांनी संशोधन केलं. त्यांनी वाटाण्यात संकर घडवून आणला. या प्रयोगावरून व्यक्तीस किंवा मुलास जन्म झाल्यानंतर 50% जैविक वारसा आईवडिलांकडून मिळतो, 25% आजी आजोबाकडून, 25% पणजी पणजोबा व इतर पूर्वजांकडून मिळतो, असं या संशोधावरून सांगितलं गेलं. अनुवंशासंबंधीचे नियम आहेत. पहिला नियम आहे साधर्म्याचा नियम, दुसरा वैविध्याचा नियम, तिसरा परागतीचा नियम. साधर्म्याच्या नियमामध्ये उदाहरण त्याचं विशिष्ट प्राण्यांची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात. वैविध्याच्या नियमामध्ये बघा, उदाहरणार्थ एकच आई वडिलांची मुले वेगवेगळे दिसतात. आणि परागतीच्या नियमामध्ये त्याचं उदाहरण आहे उंच आई वडिलांची मुले उंचीच्या बाबतीत सरासरीकडे झुकतात. साधारण या उदाहरणावरून तुम्हाला या संकल्पना काय त्या कळाल्या असतील. डॉक्टर हेबर्ट व वॅटसन अनुवंशापेक्षा परिस्थितीला अधिक महत्त्व देतात. विविध मानसिक प्रक्रिया, आणखी प्रश्न पडणारा हा काही टॉपिक आहेत. त्यातली संवेदना, बाह्य उद्दीपकांसंबंधी पहिली संकल्पना मानसिक प्रक्रिया संवेदना. बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्राथमिक स्वरूपाची जाणीव म्हणजे संवेदना. या ठिकाणी संवेदनेचा अर्थ आपल्याला लक्षात येतोय. ज्ञानेंद्रियाद्वारे जाणीव होते, बाह्य उद्दीपक त्यामध्ये आवश्यक मानला जातो. उदाहरणार्थ, शिक्षकाच्या हातात काहीतरी आहे पण ते काय आहे हे माहिती नाही, ही जाणीव म्हणजे संवेदना होय. वर्गात तुम्ही बघताय शिक्षकाने हातात काहीतरी धरून आलेत, त्यांच्या हातात काय आहे हे तुम्हाला कळालं पण काय आहे हे माहीत नाहीये, म्हणजे तुम्हाला संवेदना झालेली आहे. दुसरी संकल्पना आहे अवबोध. संवेदनेला अर्थ प्राप्त झाला की त्याचे अवबोधात रूपांतर होते.
उदाहरणार्थ शिक्षकाच्या हातातील वस्तू खडू आहे हे ओळखू येणे म्हणजे अवबोध. अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना. संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध. संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान. अवबोध वजा अर्थ म्हणजे संवेदना. मित्रांनो, मी तुम्हाला या संकल्पना सांगताना एक सिक्वेन्स लावलेला आहे जो त्या संकल्पनेची व्याप्ती वाढवणार आहे. एका संकल्पनेनंतरची दुसरी संकल्पना, त्याच्यावर आधारित तिसरी संकल्पना, हा जो योग्य क्रम असतो मानसशास्त्रामध्ये, त्याच क्रमाने या सगळ्या मानसिक प्रक्रिया मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये आपण संवेदना पहिली बघितली, दुसरी त्यावरतीच आधारित असते अवबोध ती बघितली, त्याच्यानंतर तिसरी संकल्पना अवबोधातील दोष. अवबोधाची व्याख्या उदाहरण बघितल्यानंतर अवबोधामध्ये दोष असतात. अवबोधातील दोष तर दोन दोष आहेत, इंद्रियभ्रम आणि चित्तभ्रम. इंद्रियभ्रम म्हणजे काय? उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तर ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो. इंद्रियभ्रम म्हणजे अवबोध होण्याच्या क्रियेत संबंधित ज्ञानेंद्रियाने केलेली चूक होय. उदाहरणार्थ, अंधारात दोरीला आपण साप समजतो किंवा सापाला दोरी समजतो, किंवा एखाद्या बाटलीचं बूच रस्त्यावर पडलं असेल तर ते आपल्याला नाण्यासारखं दिसतं. हा झाला इंद्रियभ्रम. दुसरा चित्तभ्रम. उद्दीपक समोर नसताना झालेला भास म्हणजे चित्तभ्रम. उदाहरणार्थ, त्याची कारणं कुठल्या चित्तभ्रमाची? भावनाक्षोभ होत असेल, अस्वस्थ मन असेल, अतिसंवेदनशीलता असेल, भावनाप्रधानता असेल, या सगळ्यांमुळे चित्तभ्रम होतो. त्याची उदाहरणं आहेत, दाराची बेल वाजल्याचा भास आपणास होतो, मोबाईलची रिंग वाजल्याचा भास होतो, प्रत्यक्षात वाजत नसते, मृत व्यक्तीने हाका मारल्याचा भास होतो. ही सर्व उदाहरणं चित्तभ्रमाची आहेत. इतर गोष्टीच्या तुलनेने जी गोष्ट अधिक उठून दिसते त्या गोष्टीला आकृती म्हणतात, तर उरलेल्या कमी लक्षवेधी गोष्टींना पार्श्वभूमी म्हणतात. उदाहरणार्थ, बॅट्समन क्रिकेटमध्ये मैदानात क्रिकेट खेळत असताना प्रेक्षक बसलेले आहेत. त्या ग्राउंडवरती बऱ्याच गोष्टी असतात, पण सगळ्यात लक्ष केंद्र होतं आपलं बॅट्समनकडे. ग्राउंडवरती जे इतर घटक असतात ती आहे पार्श्वभूमी आणि बॅट्समन ही आहे आकृती. प्रतिमा, तिसरी संकल्पना महत्त्वाची. समोर उद्दीपक नसताना पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनर्जीवन करता येणे याला प्रतिमा म्हणतात. उदाहरणार्थ, वाघ शब्द येताच वाघ समोर नसताना वाघाची प्रतिमा मनातल्या मनात तयार होते. प्रतिमाचे प्रकार आहेत दृक्प्रतिमा, गंधप्रतिमा, रसप्रतिमा, स्पर्शप्रतिमा, गतिप्रतिमा. यावरती देखील प्रश्न पडतोय. चौथी संकल्पना आहे कल्पना. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना म्हणतात. म्हणजे प्रतिमेच्या नंतरची संकल्पना आहे कल्पना. उदाहरणार्थ, स्वर्ग, नरक, राक्षस, मत्स्यगंधा. म्हणजे स्वर्ग म्हटलं की आपली कल्पना आपण करायला लागतो. प्रत्यक्ष कोणी पाहिलेलं नाहीये पण तरी देखील आपण कल्पना करतो. राक्षस देखील प्रत्यक्ष कोणी पाहिलेला नसतो, पण राक्षस शब्द उच्चारताच आपल्यामध्ये एक कल्पना जाग्या होतात. ते एका प्रतिमा निवडक प्रतिमा आपण तयार करतो. म्हणजे केस असतील त्याचं विचित्र पोशाख असेल, या सगळ्या बाबींचं ताळमेळ मनात लावतो आपण आणि त्यातून आपली राक्षसी कल्पना तयार होते. कल्पनांचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे पुनरुत्पादित, दुसरा आहे रचनात्मक. पुनरुत्पादित कल्पना जी पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटवते. उदाहरणार्थ, गेलेली सहल आठवणे. दुसरा प्रकार रचनात्मक कल्पना, ज्याच्यामध्ये प्रतिमांची जुळवाजुळव म्हणजे रचनात्मक कल्पना. रचनात्मक कल्पनेचे दोन प्रकार आहेत, सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक. सर्जनात्मकमध्ये व्यावहारिक कल्पना ज्या उपयुक्त असतात. दुसरा आहे स्वैर कल्पना, माणसाला पंख फुटणे वगैरे हे जे उदाहरण आहे ते स्वैर कल्पनेचे आहेत. तिसरं आहे सौंदर्यनिष्ठ, म्हणजे चित्रकार, कवी, साहित्यिक हे जे निर्मिती करतात ते सर्जनात्मक मधला सौंदर्यनिष्ठ प्रकार असतो. आणि या रचनात्मक मधला दुसरा प्रकार आहे, मुख्य प्रकार अनुकरणात्मक, ज्या स्वैर, अनिर्बंध, दुसऱ्याची कल्पना आपण अनुभवणे ह्या सगळ्या प्रकारामध्ये येतात. तो आहे दुसरा प्रकार अनुकरणात्मक. पाचवी संकल्पना आहे विचार. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार. ही मन यांची व्याख्या आहे विचाराची. विचार प्रक्रियेच्या दोन पातळ्या आहेत. अबोधात्मक पातळी, उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला की आपल्या मनामध्ये त्यांचा वेशभूषा, पोशाख, शिरेटोप, लढाई, घोडे इत्यादी सगळं आठवतात.
हा जो विचार आहे तो अवबोधात्मक पातळी आहे. दुसरा आहे संबोधात्मक पातळी. म्हणजे आकाश शब्द म्हणताच त्याची विशालता, व्यापकता याचा अर्थबोध आपणास होतो, तो आहे संबोधात्मक पातळी. त्यानंतर उद्गामी विचार पद्धती, याच्यामध्ये आधी उदाहरणं दिली जातात आणि त्यावरून एक निष्कर्ष काढला जातो, नियम काढला जातो, ती उद्गामी विचार पद्धती. दुसरा आहे अवगामी विचार पद्धती, ज्याच्यामध्ये आधी नियम किंवा निष्कर्ष सांगितला जातो आणि तो समजवण्यासाठी नंतर उदाहरणं दिली जातात. म्हणजे आधी निष्कर्ष नंतर उदाहरणे ते असतात अवगामी विचार पद्धतीमध्ये. पुढची संकल्पना 6वी स्मरण. स्मरण म्हणजे धारणा, एडगल यांची व्याख्या आहे. स्मृती म्हणजे नवा अनुभव, रॉस यांची व्याख्या. पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण, मॅकडुगल यांची व्याख्या. गतानुभवांचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण, स्काउट यांची व्याख्या. स्मरण प्रक्रियेचे क्रमाने घटक, हा क्रम लक्षात ठेवा. पहिला घटक आहे ग्रहण, ज्याला संस्करण म्हणतात. दुसरा धारणा, तिसरा प्रत्यावहन, चौथा प्रत्याभिज्ञान. ग्रहण संस्करण म्हणजे अनुभव घेणं, दुसरा धारणा म्हणजे अनुभव जपून ठेवणं, तिसरा प्रत्यावाहन म्हणजे अनुभव आठवणं आणि चौथा प्रत्याभिज्ञान म्हणजे परिचित गोष्ट किंवा अनुभव ओळखणे. हे 4 क्रम लक्षात ठेवा स्मरण प्रक्रियेतले घटकांचा. विस्मरण, पूर्वानुभव आपल्या स्मृतीतून पूर्णपणे निसटतात त्याला विस्मरण म्हणतात. त्याची कारणं आहेत, विस्मरणाची कारणं: अनभ्यास, पठनानंतरच्या क्रिया, झोप विश्रांतीचा अभाव, दमन, थकवा, सरावाचा अभाव, मानसिक धक्का, या सगळ्यांमुळे विस्मरण होतं. एबिंगहॉस या जर्मन मानसशास्त्रज्ञाने 1885 विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास केला. अवधान, अवधान ही संकल्पना बघा. जाणीवेच्या केंद्रीकरणास अवधान म्हणतात. अवधान म्हणजे एखाद्या गोष्टीकडे किंवा विषयाकडे वळलेला आपल्या मनाचा ओघ. अवधानाचे 3 प्रकार आहेत: अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान, अभ्यस्त अवधान. अनैच्छिक अवधान म्हणजे इच्छा असो नसो एखाद्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावंच लागतं, लक्ष दिलं जातं. उदाहरणार्थ विजांचा कडकडाट. दुसरा ऐच्छिक अवधान, ज्या गोष्टीकडे आपण इच्छापूर्वक लक्ष देतो ते ऐच्छिक अवधान. उदाहरणार्थ आपण अभ्यासाकडे इच्छापूर्वक लक्ष देतो, ते ऐच्छिक अवधान. तिसरा आहे अभ्यस्त अवधान, एखाद्या विषयातील गोडी वाढवून जेव्हा त्या विषयाकडे आपले सहजासहजी लक्ष वेधले जाते त्या प्रकारास अभ्यस्त अवधान म्हणतात. संशोधक, कलावंत, छंदिष्ट यांचे अवधान हे अभ्यस्त अवधान असतात. अवधानाच्या प्रकारामधला हा सर्वश्रेष्ठ प्रकार आहे अभ्यस्त अवधान. संकल्पना किंवा संबोध, विविध अनुभवांचे संकलन करून त्यातून काढलेले सार म्हणजे संकल्पना होय. संकल्पना निर्मितीचे टप्पे आहेत, 5 टप्पे आहेत. पहिला टप्पा वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान होणे. दुसरा गुणांचे विश्लेषण करून गुणवैशिष्ट्य वेगळे करणे. तिसरा आहे गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे. चौथा आहे अमूर्त स्वरूप देणे. पाचवा आहे शब्दांच्या माध्यमातून संबोध व्यक्त करणे. 10वा प्रकार, जॉन ड्यूईने समस्या निराकरणाचे पुढील टप्पे सांगितले आहेत. समस्या निराकरण संकल्पना बघतोय आपण आता. समस्येची जाणीव होणे. दुसरा समस्या निराकरणाचा टप्पा आहे समस्येसंबंधी निराकरणासाठी विविध उपायांचा विचार करणे. तिसरा आहे अनेक उपायातून योग्य उपायाची निवड करणे. आणि चौथा आहे समस्या निराकरण करणे. समस्या निराकरण जॉन ड्यूई, हा संबंध तुम्ही लक्षात ठेवा. सर्जनशीलता, विधायक निर्मितीच्या हेतूने अनुभवांची फेररचना करण्याचा मार्ग म्हणजे सर्जनशीलता. ग्रॅहम वॅलास यांनी सर्जनशीलतेच्या पुढील पायऱ्या सांगितल्यात. 4 पायऱ्या सांगितल्या. पहिली पायरी आहे पूर्वतयारी, दुसरी पायरी उभवणे, तिसरी पायरी प्रकाशीकरण, चौथी पायरी पडताळा. प्रेरणाचे प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत प्रेरणेचे: शारीरिक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा, सामाजिक प्रेरणा. सामाजिक प्रेरणेचे 2 प्रकार पडतात: सहवास विषयक प्रेरणा आणि प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. प्रतिष्ठा विषयक प्रेरणा प्रकारातील टिंबटिंबशी संबंधित आहे असा प्रश्न पडेल, तर सामाजिक प्रेरणा असं त्याचं उत्तर असेल. मास्लोची गरजांच्या श्रेणीवर देखील प्रश्न पडलेत. तो त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये सगळ्यात खाली शारीरिक गरजा, त्याच्यावरती सुरक्षितता, त्याच्यावरती सहवास व प्रेम, त्याच्यावरती प्रतिष्ठा, त्याच्यावरती आत्मप्रचिती. या क्रमाने मास्लोच्या गरजाची श्रेणी आपण लक्षात ठेवा. मित्रांनो, 2013 ते 20 या कालावधीत जेवढे मानसशास्त्राचे प्रश्न TET विचारलेले आहेत ते साधारण या घटकांशी संबंधित आहे. तुम्हाला आणखी थोडा अभ्यास करायचा असेल तरी याच घटकांशी संबंधित तुम्ही अभ्यास करा. याच्या बाहेर काहीही पाहण्याची गरज नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही जरूर माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही सूचना असतील तर कमेंट्स करा. धन्यवाद. थँक्यू.